सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. सहज लिळे उदकी वया, तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर.
निळा म्हणे धराला हाती तरी द्याल मती निरुपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद. सर्व रसी मिनले चित्त, सर्व रसी मिनले चित्त अखंडित आनंदू, सर्व रसी मिनले चित्त अखंडित आनंदू. गोतपती विश्वंभरी, गोतपती विश्वंभरी झाला हरी सोयरा, गोतपती विश्वंभरी झाला हरी सोयरा. ओळखीते एका नावे, ओळखीते एका नावे इतर वाव खंडना, गोतपती विश्वंभरी झाला हरी सोयरा. तुका म्हणे नामे रूपे, तुका म्हणे नामे रूपे दुसरी पापे हरपली, गोतपती विश्वंभरी झाला हरी सोयरा. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 895 क्रमांकाचा हा अभंग असून प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराज आपल्या डोळ्यानं आपण जगाला पाहत असताना भगवंताच्या स्वरूपाच्या अनुभवाच्या ओळखीमुळे झालेल्या आनंदाचं वर्णन करतात. आनंदाचं वर्णन करतात जगाकडे पाहत असताना, जगात वावरत असताना, जगाचे संबंध ठेवीत असताना. अनोखी गोष्ट आहे, अलौकिक गोष्ट आहे, अप्रतिम अशा प्रकारचा हा अनुभव आहे. असं असतं की जो माणूस देवाला पाहतो तो जगाला पाहत नाही, आणि जो माणूस जगाला पाहतो तो देवाला पाहत नाही, अशी गोष्ट. आपण जगाला पाहतो, हा माझा, हा दुसऱ्याचा, ही माझी, ही परक्याची, वगैरे वगैरे वगैरे. हेवे दावे शंका संशय मत्सर हे सगळे विकार या द्वैतातून निर्माण होतात, अशी गोष्ट आहे. द्वैतातून निर्माण होतात. एकदा जंगलाची जमीन असली म्हणजे त्यात कोणती काटे उगवतील आणि त्यात कोणते विषारी औषध होईल आणि कोणतं चांगलं येईल काही सांगता येत नाही, अशी गोष्ट आहे. सकळ दोष तृणी अंकुरिजती जिये मेदिनी, ती भेदबुद्धीची कहाणी नाही जय आहे संतांचं वर्णन आहे. तर जग म्हणलं की भेद दिसतो, आणि भेद म्हटला की सुख, आनंद, प्रेम, एकांत हे सगळं निघून जातं. भेद दिसला की एक सगळं निघून जातं, अशी गोष्ट आहे. काहीच राहत नाही तिथे. सुख अभेदात आहे, प्रेम अभेदात आहे, शांती अभेदात आहे, आणि मत्सर, दुःख, अशांती हे सगळं भेदात आहे. आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाला भेदात वावरल्या वाचून गतीच नाही, दुसरे काहीच गती नाही. मनुष्य अगदी जन्मात गर्भात आला तरी आई आणि आपण असतोच, प्रेम असतं, सगळं असतं, पण ते पुढं सगळं टिकेल असं नाही. बाहेर आलं की कोणीतरी भाऊ असतात आपल्याबरोबरचे, खेळणारी मुलं असतात, थोड्या वेळ प्रेम वाटलं पण ते त्या पुढे भेदातच पर्यवसित होतं ना ते, अशी गोष्ट आहे. म्हणून जन्माला येण्यापासून मरेपर्यंत, झोपेतून उठेपासून रात्री झोपेपर्यंत मनुष्य सतत भेदात राहतो, अनेकत्वात राहतो. अनेकत्वात राहिलं की अनेक भाव निर्माण होतात, आत भाव निर्माण होतात, बाहेर प्रसंग निर्माण होतात. प्रसंग निर्माण झाला की भाव बदलतो, आणि भाव बदलला की प्रसंगाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. गंमत एक प्रकारची, अंतःकरणातले भाव आणि बाहेरचे प्रसंग, अशी गोष्ट आहे. एक भाऊ होते, 2-4 भाऊ होते, सगळ्यांच्या बायका, सगळ्यांची मुलं, सगळ्यांच्या सुना, सगळ्यांना नातू झाले होते. पण प्रेमानं काही एकत्र राहत होते आदर्श म्हणून, चांगली गोष्ट, एकत्र कुटुंब पद्धती. मग कोणी एकानं काही खायला आणलं, काही प्यायला आणलं, काही मुलांना खेळणी आणली की जे लहान मुलं आहेत त्याचे सगळ्यांना आणायचे. एका भावाने एक खेळणी आणली, 2 खेळण्या आणल्या. एक भावाचा नातू होता, एक आपला नातू होता, दोघंही नातू होते. खेळणी आणली ती सारख्या प्रकाराची आणायची, ती काही त्याला मिळाली नाही. खेळणी तीच, कुत्रा गाढव काय असेल ते, पण एकाची क्वालिटी चांगली, एकाची थोडी साधी होती. एक जास्त किमतीची वस्तू, एक कमी किमतीची वस्तू. त्याने दोन्ही हातात 2 घेतल्या.
उजव्या हातातली थोडी चांगली होती, डाव्या हातातली थोडी डावी होती. आणि नातवांना बोलावलं, त्यांची नावं घेऊन, या रे गोपाळा, गोविंदा, या चला, तुम्हाला खेळणी आणली आहे. दोघं धावत धावत आले. भावाचा नातू आला उजवीकडून, आपला नातू आला डावीकडून. डाव्या हातातली हे डावी होती, उजव्या हातातली उजवी होती खेळणी. काय करावं? त्यांनी देताना अशी, घ्या खेळणी. हां, उजवा हात डावीकडे केला, डावा हात उजवीकडे केला. चांगली खेळणी आपल्या नातवाला मिळावी फार विचार केला नाही, सहज झालंय. जी गोष्ट आत खदखदत असते ना, ती बाहेर व्यापार रूपानं सहज येते. आवडेते वृत्ती किरीटी आधी मनोनीची उठी, मग बाहेर येते. मग इकडे हात केला, इकडे दिलं. ते भावानं पाहिलं लांबून कुठून तरी. ते पोरानं काही नाही वाटलं त्याचं, हलकन भारी, त्यांना काही खेळणे आणले, ते उड्या मारत निघून गेले. हाही आपला शांत बसला. पण आजपर्यंत संपूर्ण आयुष्यात आपण प्रेमाचे आहोत, आपण बंधू आहोत, आपण एकत्र राहायचे, हा जो भाव आहे तो भाव बदलला. प्रसंगानं भाव बदलतो म्हटलं मी, त्याप्रमाणे भाव बदलला. आणि भाव बदलला की याचं त्याला झालं. तो म्हणला, भाऊ खरंच आता काळ बदलला आहे, काळ बदलला आहे, व्यवहार बदलला आहे, सगळे लोक बदललेत, आपण कुठपर्यंत एकत्र राहायचं? काही नाही, आता उद्या आपण वेगळं निघून जाऊ. वेगळं निघायची इच्छा नव्हती, वेगळं निघायची भावना नव्हती. फक्त इकडचा हात इकडे झाला, याचा अर्थ अंतःकरणात भेदबुद्धी निर्माण झाली. याच्या अंतःकरणात आता सारखेपण, समानता, समदृष्टी, समान तुकया लागला पाहिजे असं नाही राहिलं. आता नाही राहिलं. आणि ज्या वेळेला अशी भेदबुद्धी असते त्यावेळेला उपाधीचं आकर्षण असतं. ज्या वेळेला उपाधीचं आकर्षण असतं त्यावेळेला आसक्ती असते. आणि ती उपाधी माणसाला प्रपंचात ओढते. तर प्रपंचात उपाधी आहे आणि परमार्थात समाधी आहे. तर ती समाधी विषमसुखानं कधी प्राप्त होत नाही. समाधी हारीची समसुखे विण न साधीर जाणं द्वैतबुद्धी. तर ही द्वैतबुद्धी म्हणजे भेदबुद्धी आहे. तर भेदबुद्धी ही माणसात फूट पाडण्याचं काम करते. एकाचे दोन, दोनाचे अनेक, अनेकाचे अनंत बनवते. आणि त्यामुळे एकीकडे मनुष्याचं सुख निघून जातं, एकीकडे भय निर्माण होतं, एकीकडे संशय निर्माण होतो. आणि त्यामुळे चंचल चित्त होतं. आणि चंचल चित्तात ज्ञान राहत नाही. चंचल चित्त ज्ञानापासून दूर जातं. आणि दूर गेलं की ते दुःखाला प्राप्त होतं. म्हणून जो माणूस जगात वावरतो तो भेदात वावरतो. आणि भेदात वावरतो तो चंचल चित्तानं देवापासून दूर जाऊन वावरतो. आणि दूर जाऊन वावरल्यामुळे त्याला जन्मच्या जन्म, कल्पच्या कल्प त्याला दुःख भोगावं लागतं. एक दुसरी बाजू सांगतो आता. दुसरी बाजू अशी आहे की ज्यानं या संसाराचा छंद सोडला, संसारात तो वावरतोय पण त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही, त्याचा छंद सोडतो. का म्हणे सांडी संसाराचा छंद मग परमानंद पावशी. संसाराचा छंद पहिल्या प्रथम विषयातून चित्त बाजूला काढून घेतलं. विषयातून चित्त बाजूला काढून घेतलं. नंतर मान अपमानातून चित्त बाजूला ठेवलं. कोणी अपमान केला काहीच वाटायचं नाही. कोणी मान केला असं फुगून छाती फुगायचीच नाही. आणि अपमान केलं की खंत नाही वाटायची. मान अपमान गोया हे गुंडून ठेवा. पहिले विषयाचा इंद्रियांचा भाग सोडला. नंतर कोणत्या पदार्थाची कोणत्या व्यक्तीची आसक्ती सोडली. नंतर अंतःकरणातला अहंकार कमी करून मानापमान सोडले. आणि ह्या गोष्टी चित्तातून बाहेर काढल्यानंतर चित्त थोडंसं मोकळं होतं. आणि मोकळं झालेलं चित्त जर परमेश्वराकडे लावता आलं, आपल्याला लावता आलं. चित्त लावायचं म्हणजे काय करायचं? अनुसंधान लावायचं. सारखं तेच. एखादी प्रिय व्यक्ती दवाखान्यात गेल्यानंतर सगळं चित्त तिकडं लागून राहतं. शरीराचं प्रेम असल्यामुळे शरीराचा गुडघा जर ठणकायला लागला किंवा डोकं दुखायला लागलं तर तिकडं लक्ष लागतं.
वाटायला साधी पण कठीण आहे. दाढ दुखायला लागली, दाढ. तर माणसं म्हणतात, आज मला काही सांगू नका, माझं सगळं लक्ष दाढेकडे लागलं आहे. अरे सगळं लक्ष दाढेकडे लागलं आहे, तसं सगळं लक्ष देवाकडे लागलं तर कामच झालं ना, कृतार्थता झाली, असं होईल. पण नाही होत महाराज. तर शरीराचं प्रेम आहे, तर शरीराचं दुखायला लागलं तिकडे लक्ष लागतं. प्रिय व्यक्तीचं प्रेम आहे, तर एखाद्याला खंत दुःख लागली, चोट लागली, तर आपलं चित्त तिकडे लागतं. पैशावर जर आपलं चित्त आहे तर थोडंसं नुकसान झालं की तेच शरीरात टोचायला लागतं. अहंकाराला महत्त्व दिलं असलं की अपमान झालं की मनुष्य असा सापासारखा हे त्या ठिकाणी करतो. दिवा निशम तप्यती मर्म ताडिता, भागवतात म्हटलंय. एखादा वाईट शब्द बोलला, त्या वर्माचं ते ताडण असतं, ते रात्रंदिवस माणसाला बोचत असतं. आणि या बोचण्यामुळं, या आसक्तीमुळे, चित्त आसक्तीत गुंतल्यामुळे हे सगळं त्याच्यावर आघात होतात. शरीराच्या वेदना वेगळ्या असतात आणि त्याचं चित्ताला दुःख झालेलं मानसिक दुःख तेही वेगळंच असतं. एक प्रकारचं तुम्ही बघा, आपण पडलो कुठतरी आणि पडल्यानंतर आपल्याला जखम झाली, जखम दुखते, पण मनाला काही नाही, पडलो बाबा आता काय करावं, आता तर बरोबर केलं पाहिजे. पण तीच जखम जर कोणी जर टोला मारून केली तर जखम तशीच, जखमेचं दुःख तसंच सोसावं लागतं. पण कोणी जर मार देऊन जखम केली तर शरीराला दुःख असतं, जखमेचं मनाला दुःख असतं. त्याने मला मारलं, बघन ना, मला बरं होऊ दे ना जरा, मग बघतो काय ते त्याचं, माझा हात नीट होऊ दे, मग त्याचा पाय नाही मोडलं तर मग माझं नाव बदलून ठेवा. असं आपण पडल्यावर दुःख नाही होत, म्हणून माणसाला डबल दुःख होतं. तर शरीराचं दुःख, शरीराला येणारी सुखदुःख ही प्रारब्धवशात येत असतील सुखदुःख. पण या सुखदुःखाची जी मानवता आहे, मानणं जे आहे अंतःकरणाला, ते मानणं अंतःकरणातल्या भेदबुद्धीतून निर्माण अशा प्रकारचं होतं. आणि जास्त दुःख ते आहे, खरं दुःख ते आहे. आणि ते दुःख ज्यानं घालवायचं ठरवलंय, तुकाराम महाराजांच्या सारख्या महात्म्याची ज्यानं कास धरली आहे, ज्ञानेश्वरी भागवत गाथा ज्यानं आपल्या जीवाचे कंठस्थ बनवलं आहे, अशा प्रकारचा मनुष्य शरीरावरचं प्रेम, नातेवाईकावरचं प्रेम, अहंकाराचं प्रेम, हे विषयांचं इंद्रियांचं प्रेम हे कमी करण्याचा अभ्यास करतो. आणि ते चित्त जसं मोकळं होत जाईल तसं ते परमेश्वराकडे लावतं, त्याच्या भजनाकडे लावतं, त्याच्या नामाकडे लावतं, त्याच्या प्रवचनाकडे लावतं, त्याच्या चिंतनाकडे लावतो, त्याच्या स्वरूपाकडे लावतो, त्याच्या सगुण रूपाकडे लावतो, त्याच्या लीलांच्याकडे लावतो. आणि तोच माझा हे समजायला लागतो. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला दुःख कमी होतं. पण त्यावेळेला मनुष्य संसारात रमत नाही, संसाराला पाहत नाही. म्हणजे संसारात न रमणारा मनुष्य देवाचा आनंद भोगतो, आणि देवाच्या वाटेलाही न जाणारा, देव ज्याच्या गावीही नसतो असा मनुष्य संसारात रमतो, त्यातलं सुखही भोगतो, दुःखही भोगतो. पण तुलनेनं सुख कमी असतं, दुःख अनंतपटीनं जास्त असतं. आणि तेही मनुष्य देहात तेवढं असतं. त्याच्यानंतर मात्र सगळं दुःखच दुःख आहे, दुःखाचे डोंगर आहेत, वेदनांचे, यातनांचे सागर आहेत पुढे, हे मनुष्य भोगतो. तर शहाणा माणूस त्याच्यातून बाजूला निघतो, आणि बाजूला निघताना फक्त त्यातलं चित्त बाजूला काढतो. थोडे आहे चित्त साह्य झालिया, असं म्हटलं तुकाराम महाराज. आपण आपलं चित्त ते चैतन्याला लागू नये म्हणून, आणि त्या चैतन्याला लागून असलेल्या चित्तात आधी त्याचा प्रकाश होतो, मग सगळ्यात प्रकाश होतो, आणि मग आपल्याला संसार दिसायला लागतो. पण मनुष्य मूळ सोडतो आणि ते बाकीचं बघत बसतो सगळा. तर तुकाराम महाराज एकीकडे भगवंताचे अत्यंत आवडते डिंगर लाडके भक्त आहेत, एक बाजू पाहिली तर. दुसरी बाजू भगवंताच्या स्वरूपाचा सगळा ताबा घेऊन स्वरूपाचा आनंद भोगणारे एक जीवनमुक्त पुरुष आहेत, एक पोचलेले एक आणि सिद्ध पुरुष आहेत. एकीकडे सिद्ध पुरुष आहे,
एकीकडे लाडके भक्त आहेत, एकीकडे लाडके भक्त आहेत. आणि अशा लाडक्या भक्ताला जर तुकाराम महाराजांना, अशा लाडक्या भक्त असलेल्या तुकाराम महाराजांना जर जगाला उपदेश करून जगाच्या कल्याणाकरता जर जगात पाठवलंय, तर त्यांना जगातलंही सगळंच पाहावं लागतंय. आवडत नाही ते भावत नाही, ते खरं वाटत नाही, ते सगळं झालं. आपण मागचे 3 अभंग पाहिले याच्याकरता की जग कसं आहे, काय 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 काय. पण जगाला उपदेश केलाय तर सगळ्यात जगातलं जाणलं पाहिजे. अरे वेद जग खोटं आहे म्हणतो की नाही? जगन्मिथ्या, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या वेद म्हणतो ना. मग वेदाला जगातल्या गोष्टी सांगायची काय आवश्यकता आहे? पण वेद जगातलं सगळं सांगतो. तुम्हाला अमुक दुःख, अमुक कर्म करा, अमुक या वेदाच्या अमुक ऋचाचं किंबहुना अमुक मंत्राचं पठण करा, इतकं इतकं म्हणजे तुमचं ते दुःख जाईल. तुम्हाला बायको मिळत नाही, मग अमुक साधन करा. हे प्रपंचातल्याच गोष्टी आहेत ना. मग वेद हे सांगतो, खूप सांगतो. वेद अनंत बोलीला शब्द अर्थही तुकाची साधीला. वेदाने हे सांगितलं. याचा अर्थ असा आहे की ज्याच्यावर ज्याला भगवंताची जाण आहे, ज्याला भगवंत कळतो आहे, ज्याचा भगवंत अंकित झालेला आहे, जो भगवंताचा अंकित आहे, त्याला या बाकीच्या खटपटीची आवश्यकता नाही. पण भगवंताच्याच प्रेरणेने जर त्याला उपदेश करून सगळ्यांना यातून काढायचं असेल तर त्याला दोन्ही गोष्टी जाणाव्या लागतात, एक गौण रूपानं, एक मुख्य रूपानं. आणि या दोन्ही गोष्टी जाणताना, या दोन्ही गोष्टीचं तारतम्य ठेवताना त्याला करावं लागते सर्कस. पण हा एक आगळा वेगळा अनुभव आहे, हा आगळा वेगळा अनुभव आहे. हा अनुभव अशा महात्म्याने जर अशा पद्धतीनं मांडून आपल्या पुढे पर्यंत जर आणला नाही तर आपण मनुष्य जन्माला येऊन एका चांगल्या अलौकिक गोष्टीला आमचवून आपण तसेच मरून जाऊ, एवढी गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, पक्की लक्षात ठेवायची. आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी मी कसं सांभाळतो हे तुकाराम महाराज त्या ठिकाणी सांगतात. एखादी स्त्री आहे एका घरात, गृहिणी आहे, पती आहे, पती तिला अनुकूल आहे, ती त्याला अनुकूल आहे, ती त्याची सेवा करते. पण बाकीचे लोक विचित्र आहेत, विचित्र लोक आहेत. तिची खोडी काढतात, तिच्याबद्दल त्याला काहीतरी सांगतात, काहीतरी काम वाढवून ठेवतात तिला करण्याकरता. आणि नाही केलं तर मग तिनंच नाही केलं म्हणतात. तिनं फालतू काम करायला तिला वाढवून ठेवलं की त्या मोक्याचं काम राहून जातं. म्हणजे हे केलं नाही तिने, असं काहीतरी करतात, असं काही करतात. आता काय करावं मग? आता काय करावं? पण हाही त्यांच्या ताब्यात आहे, हाही त्याने ते विरोधात गेले की यालाही काही बोलता येत नाही. अशा वेळेस तिची फरफट होते, तिची सर्कस होते. पण ती कुशल असेल तर ती पतीची मर्जी जाणते, त्यांचं काही सहन करते आणि काही युक्तीनं काही वेळा त्याला गप्पही बसवते. असं म्हणून दोन्ही बाजू सांभाळते. त्याप्रमाणे दोन्ही बाजू तुकाराम महाराजांनी सांभाळल्यात. तर ज्या साधकाला विरक्त साधकाचं सोडून द्या, तो सगळं सोडून हिमालयात निघून जातो, एकांतात जाऊन जंगलात बसतो, देवाचं ध्यान करीत राहतो विरक्त साधक. आणि विषयासक्त माणूस त्याच्यातच डोकं देऊन राहतो. काय तर दुःख येईल, सुख येईल, दोघांचं नाही. पण एखाद्याला गृहस्थ धर्म ज्याने पत्करलेला आहे आणि त्याला देवाचं त्या ठिकाणी जर प्राप्ती करून घ्यायची तर त्याने कसं राहावं, संसारात कसं राहावं आणि परमार्थात कसं राहावं, अशी गोष्ट आहे. तेव्हा एक साधक कबीर महाराजांच्याकडे आला आणि कबीर महाराजांना म्हणाला की प्रपंच परमार्थ दोन्ही कसे करावेत, दोन्ही कसं करावं, काय करावं, दोन्ही एक टाकावं एक करावं की दोन्ही करावेत की काय करावं? मग ते म्हणजे थांब थोडं माझ्याजवळ. एखादा गहन प्रश्न एखाद्या साधूकडे घेऊन गेल्यानंतर साधू पटकन आपल्याला उत्तर देतील आणि आपण निघून जावं आपलं काम झालं असं नसतं. तो कर्म, तो प्रसंग किंबहुना तो प्रश्न असतो, तो खोल आपल्यात रुजलेला असतो, तो काढावा लागतो. त्याला काही प्रॅक्टिकल दाखवावं लागतं, त्याला काही सहवास लागतो संतांचा.
निवांत 4 महिने 2 महिने अशा प्रकारच्या एखाद्या ओळखीच्या संतांच्या सहवासात जावं आणि बारकाईने त्याच्या बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवावं. त्यांचं बोलणं, त्यांचं पाहणं, त्यांचे निर्णय घेणं, त्यांचं कोणत्या पद्धतीच्या माणसाला कसं बोलणं आहे हे सगळं बघावं. त्याला ठेवून घेतलं महाराजांनी. आणि कबीर महाराज थोडे लांब होते, त्याला घेऊन घरी गेले. घरी गेल्यानंतर दारात आल्यानंतर दुपारची वेळ होती, 10-11 वाजले होते. दारात आल्यानंतर बायकोला हाका मारली, अगं आहेस का घरी तू? म्हणे हो आहे. काय? दिवा लावून आण बरं. दिवा लावून आण. हे त्या कबीर महाराजाकडे येणं पाहायलाच लागलं. हे असं काय? हे दिवे लावायची वेळ आहे. अरे धादांत सूर्य उगवला, एवढा प्रकाश पडलाय, मोठा दिव्याची काय किंमत? पण गप्प बसला. मग तिनं दिवा आणला लावून. दिवा आणल्यावर ते म्हणलं, अगं वेडी आहे का तू? एक हळूच तिच्या तोंडात चपराक मारली. दिवा ह्या वेळेला लावावा लागतो का? जा, असं म्हणले ते. दिवा लावला, आणला आणि तसं म्हणलं एक तोंडात खाल्ली आणि काही नाही, तिच्या चेहऱ्यावर काही नाही, काही दिवा विझवला, घेऊन गेली. काहीच नाही केलं. मग ते साधक थोड्या वेळ थांबला. म्हणलं महाराज सांगा ना मला, प्रपंच करावं का परमार्थ करावं? म्हणलं येड्या, तुला सगळं दाखवलं मी, तरी पण तुला काहीच नाही कळलं. म्हणजे काय दाखवलं? अरे तुला वाटलं असेल ना की मी दिवा आणायला कशाला सांगितलं? हो वाटलं. म्हणजे वाटलं. मला वाटलं तुम्ही दिवा आणायला कशाला सांगितलं आणि त्या वहिनीने दिवा आणला कशाला, आणि परत तुम्ही असंच करता आणि तुम्ही असे कसे? मला तर असं वाटायला लागलं की मी उगाच तुम्हाला प्रश्न विचारायला आलो की जे असे महाराज आहेत तर हे काय मला उत्तर देणार? म्हणजे तू मूर्ख आहे म्हणून तुला वाटलं. अरे माझी पत्नी अशी आहे की दिवा आण म्हणलं की ती आज्ञा पालन करणार आणि आपल्या पतीचे गुणदोष न पाहता ती आज्ञाच पालन केली, पहिली पण दुसरी पण. नको तुम्हाला विजला, आणला. त्याच्यावर विचारच करायचा. काय आज्ञा गुरुणाम हे विचारणीयाम असं म्हटलं की मोठ्याने दिलेल्या आज्ञा ही योग्य आहे का अयोग्य का विचारच करायचा नाही. याला आज्ञाधारकता म्हणतात. अशी आज्ञाधारक पत्नी जर असली तर खुशाल प्रपंच करावा आणि आसक्तीत न गुंतताना धर्माचं आचरण करून लोक आपणही धर्म पाळावा, दुसऱ्यालाही शिकवावा. आणि अशी जर नसेल तर त्या ठिकाणी मग परमार्थ करावा, मग निघून जावं. अशा प्रकारचं काही सांगायचं होतं. तात्पर्य असं आहे की आसक्तीत म्हणजे दोन्ही गोष्टी सांभाळायच्या असतील तर असा प्रकार आहे. म्हणून तुकाराम महाराजांचा अनुभव आहे आणि देवाच्या दृष्टीनं हा अनुभव आहे. एकीकडे त्यांचं परमार्थाकडे चित्त आहे, तर दोन्हीकडे चित्त राहतं. दोन्हीकडे राहतं असं चित्तच आहे, शरीर नाही आहे, मनही नाही. प्रपंचातलं मन वेगळं असतं, ते वेगळं असतं. पण चिंतन करणाऱ्या स्वभावाचं जे चित्त असतं ते चिंतन करतं प्रपंचाचंही आणि परमार्थाचंही. चिंता करतं प्रपंचाचीही आणि परमार्थाचीही, आणि एकरूप होतं प्रपंचाशीही आणि परमार्थाशी. 3 गोष्टी आहेत. चिंता करतं, मग चिंतन करतं, आणि मग चित चैतन्य रूप त्या ठिकाणी बनतं, तद्रूप बनतं. संसारातल्या एखाद्या विषयाशी एखादा माणूस असा जर तल्लीन झाला तर त्याला पैसे मोजायची जर आवड असली आणि खूप ढीक टाळला तर इतके पैसे मोजतो, त्याला जेवण खाणं काही लक्षात राहत नाही, एकाग्र चित्त झालेलं असतं. चित्ताच्या 4 अवस्थात: मूढ चित्त, विक्षिप्त चित्त, एकाग्र चित्त आणि निरुद्ध चित्त. मूढ चित्त म्हणजे ज्याला काहीच कळत नाही, असं मूर्खासारखं दारू पिऊन पडलाय किंवा झोप डोळ्यावर आहे, काही बोलता हो करतोय, लाळ गळती तोंडातून, काही नाही त्याला. अशा प्रकारात मूढ चित्त, काहीच चिंतन केलं. विक्षिप्त चित्त म्हणजे निरनिराळ्या विषयांनी चंचल असं होणार. एकाग्र चित्त म्हणजे एकच विषय त्याने धरून त्याच्यात एकाग्र झालं. आणि निरुद्ध चित्त म्हणजे त्या चित्त त्या विषयाशी एकरूप, परमात्म्याशी चित्त एकरूप होऊन गेलं, असा त्याचा अर्थ.
मिसळून गेलं याचा अर्थ असा. तर एकाग्र चित्त असलं तर निरुद्ध चित्त होतं आणि विक्षिप्त चित्त असलं तर मूढत्वाला जातं. म्हणजे रजगुण प्रधान विषयासक्त चित्त असलं तर ते त्या ठिकाणी माती दगडासारखं जड होऊन जातं. त्याचा विनाश होतो पुढे, बुद्धिनाशात विनश्यती. आणि विक्षेप घालवून म्हणजे चंचलता कमी करून परमेश्वराकडे लावून जर एकाग्र चित्तानं आपण भजन पूजन करू लागलो तर ते त्याचा निरोध होतो. योगश्चित्तवृत्ती निरोध हा योगाचं लक्षण महर्षी पतंजलीने केलं. तर निरोध होतो आणि ते निरोध चित्त परमेश्वराशी एकरूप होतं. पण एक गोष्ट याच्यात की चित्त चिंता करीत असू द्या, चिंतन करीत असू द्या, प्रपंचात असू द्या, परमार्थात असू द्या, पण चित्ताला परमात्मा हे त्याच्या जातीचं आहे, त्याच्या सुस्वभावातलं आहे, त्याच्याशी एकरूप होणार आहे. पण प्रपंचात ते जरी एकरूप झालं सारखं वाटलं तरी ते एकरूप राहत नाही, ते बाजूला चालतं. मिठाच्या ढिगात साखरेचा ढीग मिळवला तर दोन्ही पांढरे तर दोन्ही एक झाले असं आपल्याला वाटतं. पण साखरेचा कण साखरेचाच कण असतो, मिठाचा कण मिठाचाच कण असतो. पण साखरेची रास जर साखरेच्या राशीत मिळाली तर ही साखर आहे, ती साखर आहे, हे जसं असतं त्याप्रमाणे चैतन्याच्या जातीचं चित्त आहे, प्रापंचिक चिंतेच्या जातीचं चित्त नाही. म्हणून हे किती प्रपंचात मिसळलं तरी त्याला दुःखच पदरात येतं, भेदच पदरात येतो आणि तिकडं कसंही मिसळलं तरी त्याला सुख म्हणजे आनंद होतो, अशी गोष्ट आहे. तर तुकाराम महाराजांनी सांगितलं की पहिल्यांदा मी प्रपंचातून चित्त काढलं आणि काय केलं, चित्ताला बाहेर काढलं म्हणजे प्रपंचात त्याला रमू दिलं नाही. हे माझं नाही, हे माझं नाही असं. आपण जर एखाद्या दिवशी पाहुणे गेलो एखाद्याच्या घरी, त्याने कितीही पाहुणचार केला आणि कितीही आपलं घर आहे समजा, हे आपलं घर आहे समजा, हे आपली ही तुमच्यासाठी रूम आम्ही बांधली, कितीही म्हणू द्या, पण मनात एक चिंतन असतं की आपलं कसं होईल. 7-12 त्याच्या नावावर आहे, त्याच्या गावात आहे, त्याचे परिवार तिथे राहतो. आपण 2 तासापुरते काय 1-2 दिवसापुरते आलो आहोत. आपण त्याला म्हणतो हो आपलंच आहे, बरोबर आहे, किती प्रेम आहे तुमचं माझ्यावर, मला इथं माझ्याच घरी आल्यासारखं वाटलं. पण माझ्या घरी आलं नाही, माझं घर तिकडंच आहे, ते छोटंसं झोपडं का असेल. हे जसं असतं त्याप्रमाणे संसारात राहताना परकेपणाची भावना जी आहे ती आपलेपणाची भावना बाळगीत परकेपणाची जागा शिल्लक ठेवावी लागते. आणि आपलं घर कुठे, आपलं मूळ कुठे, हे जर पाहायला गेलं तर आपलं मूळ परमेश्वराकडे आहे. हे बाळगून ज्याने परप्रपंचातून चित्त काढेल वेगे प्रपंचउनी असं म्हटलं. तैसे भोगातून अभ्यास सांगितला, याच्याकरता अभ्यास सांगितला. मग पुनवे गुण जैसे शशिबिंब दिसे हाडपतावसे नाहीचे होय, तैसे भोगा आतून निघता चित्त मज माझी मिळता हळूहळू पंड सुता मीच होई. प्रपंचातून चित्त काढण्याचा प्रयत्न करीत परमेश्वराला जर लावण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर तो कसा अभ्यास होतो, त्याचं फलित काय होतं हे भगवंतानं हे ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात, गीतेच्या 12व्या अध्यायात सांगितलं. मग काय होतं, पौर्णिमेपासून चंद्र जसा उतरत्या कळेला लागतो प्रतिपदा द्वितीया आणि अमावस्येपर्यंत बिंब नाहीसं होतं, त्याप्रमाणे भोगातलं चित्त हळूहळू कमी होतं आणि ते नाहीसं होतं आणि परमेश्वरातलं चित्त थोडं थोडं लागत जातं अभ्यासानं आणि ते संपूर्ण लागलं की संपूर्ण त्याच्याशी एकरूप होतं. ही प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेकरताच सगळे साधन आहे. ज्ञान साधन आहे, वैराग्य आहे, वनात जायचं आहे, साधूच्या ठिकाणी यायचं आहे, भजन करायचं आहे, सगळ्यांची सेवा करायची, हे सगळं याच्याकरता आहे. यासाठी जप यासाठी तप व्यापी असे अमुक ग्रंथ केले. तर तुकाराम महाराजांनी हे चित्त काढलं, पहिल्यांदा बाहेर काढलं आणि बाहेर काढून भगवंताकडे लावण्याचा प्रयत्न केला आणि केल्यानंतर चित्त आणि चैतन्य हे एक रस आहे, एक रूप आहे असं जेव्हा कळलं त्यांना, त्यावेळेला तो अनुभव महाराजांनी पहिल्या चरणात सांगितला. सर्व रसी मीनले चित्त अखंडित आनंद.
माझं चित्त सर्वरस रूप भगवंताच्या रूपाशी एक रूप झालं. मिनले तेणे तेजे मिनला एकाएकी जनार्दनी. तेव्हा त्या मन मिनले रे मना तुका म्हणे नारायणा. तर मनाला मिळतं त्याप्रमाणे मन परमेश्वराला मिळून गेलं. आणि मिळून गेल्यानंतर काय झालं, तो परमात्मा सर्वरस आहे. सर्वरस म्हणजे काय, तर सगळे जगात आनंदाचे जे उपाय आहेत, 5 विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध वगैरे, करमणूक आहे. गाण्याची मैफिल असली कानाला पर्वणी आहे. सुगंधाच्या फैरी सगळीकडे झळू लागल्या, धूप लावला, दीप लावला, केलं, उदबत्त्या लावल्या, अत्तर लावलं, सगळं आनंद आहे. विषयाच्या दृष्टीने इंद्रियांना आनंद आहे. मग चित्तही रमतं त्यात. पण ऐका, हा आनंद विषयाचा नाही, हाही आनंद परमेश्वराचाच आहे. म्हणून प्रपंचातले सर्व रस एकत्र करायचे आणि त्याच्या अनंत पटीने जो आहे त्याला सर्वरस असं म्हणतात. सर्व रसात ज्याची अनुस्यूती आहे आणि सर्व रस ज्याच्यावर अध्यस्त आहेत, म्हणजे सर्व रसाचे जे विषय आहेत ते अध्यस्त आहेत, त्या विषयामुळे आनंद आपल्याला वाटतो, झाल्यासारखा वाटतो, पण तो आनंद परमेश्वराचाच असतो. आणि इंद्रियाच्या द्वारानं विषयाचा रस घेण्यापेक्षा आपण डायरेक्ट रसाकडेच जावं. बरं का, एखादा चांगला माल, शेंगादाणे असेल, साखर असेल, काही असेल, त्या कंपनीत तयार झालेला व्यवस्थित, मग तो होलसेल व्यापाऱ्यांना विकला, मग तो रिटेल व्यापाऱ्यांना विकला, मग आपल्या एखाद्या छोट्या व्यापाऱ्याने आणला आणि आपण त्याच्याकडून एक पुडी बांधून आणलं. नाही, आमच्या घरी कुटुंब जास्त आहे, आम्हाला लागतो, मग आम्ही डायरेक्ट तिथून मागवतो, मग तिथून आमच्याकरता तो माल ट्रक भरून येतो. कोणाकडून घेण्यापेक्षा त्याच्याकडून एकदम घ्यावा. हे जसं आहे तसं सुख किंवा आनंद हा जो माल आहे तो प्रपंचाच्या विषयाधिकांच्या द्वारा अगदी विकृत होऊन, अगदी छोटा होऊन, अगदी नासका तुसका होऊन आपल्याकडे येतो. त्यालाच आपण सगळीच बसतो. पण नाही, ते दिलं सोडून आणि डायरेक्ट हा आनंदाचा माल, त्याला म्हणतात सर्वरस. सगळ्या जगातली सगळ्या प्रकारची सुख ज्याचा एक लक्षवाही हिस्सा नसतो, इतकं जे प्रचंड प्रगाढ आणि त्या ठिकाणी सुखरूप सुखाचा सागर आहे परमात्मा, त्याच्याशी काहीच करायचं नाही. फक्त यातून चित्त काढायचं आणि त्यात मिसळून द्यायचं. त्यात मिसळून समुद्र भरलाय, तुमच्याजवळ लोटीभर पाणी आहे. समुद्राचं पाणी केवढं, लोटी केवढी, समुद्राचं पाणी केवढं, लोटी केवढी, समुद्राचं पाणी केवढं, लोटी केवढी, असं म्हणतात. लोटीतलं पाणी केवढं. समुद्र लोटीच्या पाण्याचा कसा होईल ना, ती लोटी समुद्रात ओतून घ्या की झाला समुद्र, मिसळ त्यात. त्याप्रमाणे अगाध सुखाचा सागर असलेला परमात्मा, आपलं छोटंसं चित्त असतं, पण ते त्यात मिसळून गेल्यानंतर ते चित्त कुठं होतं का नाही ना, आता कुठे काही नाही. त्या सुखाच्या सागराचा जो अनुभव आहे, त्या परमात्मा सुखाचा जो अनुभव आहे, तोच अनुभव या चित्ताला येतो. हा अनुभव विषयात कधीच नसतो. आणि इतका आनंद मिळवण्याची संधी याच जन्मात असते, याच आयुष्यात असते, याच चित्ताकडून असते. पण माणसं त्याच्याकडे लक्ष देते. हे दुर्दैव आहे, दैव दुर्विलास आहे. अर्जुनाला भगवान म्हणतात, प्रतिती बोधसागरी तू आपण ते कल्लोळ एक करी, मग पाशी चराचरी तो तूच हासी. एक लाट तू बन या आनंदाच्या समुद्राची आणि तू सपाट झाला की समुद्र झालास, असं होऊन जाईल. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व रसी मिनले चित्त त्या सर्व रसात मिळून गेलं. आणि मिळून गेल्यानंतर माऊलींनी दृष्टांत दिला, लवणाची कुंजरी घातली या लवण सागरी, होयची ना माघारी परती जैसी. एक छोटी हत्तीण केली, कशाची, मिठाची. बरं का, हत्तीण केली, मग तिला जीव आला आणि ती मुलांशी खेळायला लागली आणि ती चालली समुद्राकडं. ते मुलं म्हणते, हत्तीण बाई कुठं चालली? आणि समुद्रात चालली. कधी येशील? हे काय आत्ता यायचे म्हणे परत.
हे काय आत्ता येते? मिठाची हाती जर समुद्रात गेली तर ती परत येईल का म्हणे? ती परत येणार नाही कधीच. त्याप्रमाणे चित्त जर चैतन्यात गेलं तर परत ते चित्त होऊन दुःख भोगायला संसारात येईल का? नाही येत, येत नाही. म्हणून असा सर्व रसरूप, रस म्हणजेच आनंद आहे, अशा परमात्म्याशी चित्त मिळलं गेलं आणि त्यामुळे काय झालं तर अखंडित आनंद, अखंड आनंद, अवघा झाला आनंद. म्हणून अवघा झाला आनंद, सगळा आनंदच आनंद आहे. प्रपंचात आनंद फार थोडा, दुःख खूप मोठं आहे, अशा प्रकारचा आहे. आणि तो सगळा आनंद, अखंडित आनंद, आनंदाला खंडच नाही. असा आनंद ज्याला मिळाला त्याला झोपण्याची गरज नसते, त्याला जेवण्याची गरज नसते, त्याला पाणी पिण्याची गरज नसते, त्याला श्वासाची कशाचीच गरज नसते. तेच त्याचं जीवन आणि तोच त्याचा आनंद. आपल्याला दुसऱ्याने चांगलं बोलावं म्हणूनही गरज नसते, भोगाची गरज नसते, सन्मानाची गरज नसते, प्रतिष्ठेची गरज नसते, पदाची गरज नसते, लोकांतराची गरज नसते, कशाचीच गरज नसते. त्याला अखंडित आनंद. आपण सगळं जे करतो ते आनंदाकरताच करतो, पण आनंद मिळत नाही, किंवा थोडा मिळतो किंवा तात्पुरता मिळतो, आभासीत मिळतो, तसा तो नसतो. ठीक आहे, एक बाजू झाली. दुसरी बाजू, गोतपती विश्वंभरी झाला हरी सोयरा. दुसरी बाजू प्रपंचाची, की माझं सगळं जे गोत आहे ना, गोत, पती आदी गोत, भगवंताच्याकडे श्रद्धेनं जाणारी व्यक्ती हे एक भावना प्रधान स्त्री आहे असं कल्पून, स्त्री आहे असं कल्पून ती स्त्री प्रपंचात असताना तिला एक गोत असताना एक पती असतो. पती मुख्य असतो आणि गोत त्याच्या भोवती असतं. गोतपती विश्वंभरी. तर हे सगळे नाते तिनं परमेश्वराशी लावले जातात. जसं गोपी होत्या, गोपीनं सगळं प्रेम परमेश्वरावर केलं. यत्पत्यपत्य सुहृदाम वृत्तिरंग स्त्रीणाम स्वधर्मेची धर्मविदात वयोक्तम अस्त्वेव मे तदुपदेश पदे त्वयिषे प्रेष्ठो भवान स्तनुभृतान किल बंधुरात्मा. आमचा पती, आमचे बंधू, आमचा आत्मा, आमचे सासरे, आमची सासू, आमचे पती, सगळं आम्हाला तू आहेस आता, दुसरं कोणीच नाही, अशी गोष्ट आहे. असं म्हणून गोपी कृष्णाकडे आल्या. रासाचा प्रसंग आहे, सगळं सांगत नाही. मग ते गोत आणि ते कायमच टाकून दिलं नाही, त्यात राहत होत्या. पण एक विषय तो सकळांचा, आणि त्याच्या आवडीने अन्नप्रती बहिरे प्रेत लोकाचारी, लोकाचाराप्रमाणे राहत होत्या, पण प्रेम सगळीकडे होतं. त्यामुळे गंमत होती अशी की त्यांचा प्रपंचही कसा बसा चालला होता आणि परमात्माही त्यांना अनुकूल झाला होता. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, माझं गोत सकळही गोत माझे पंढरीशी जाण बाप रखमा देऊर विठ्ठलाची आण. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल गोत चित्त, गोत वित्त चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात्र विठ्ठलाची. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. एकीकडे परमात्म्याच्या सर्व रसे आपलं चित्त मिळल्यामुळे अखंडित आनंदाचा अनुभव घेतात, आणि एकीकडे भागा आले ते करीतो आपल्या प्रपंचात राहून, लौकिकात राहून लोकांना त्या ठिकाणी परमार्थाचा मार्गही दाखवतात. त्यावेळेला गोतपती सगळ्या नात्याचे जे संबंध आहेत, त्या संबंधात मी एका हरीलाच पाहतो. माझी पत्नी पण देव आहे, माझी मुलं पण देव आहेत, माझे शेजारी पाजारी पण देव आहेत, माझे शत्रू पण देव आहेत. किती अवघड आहे, किती सहज आहे, किती सरळ आहे त्यांना. गोतपती विश्वंभरी, विश्वंभर विश्वंभर बोले वेदांताचे सार. या विश्वात विश्वंभर आहे, विश्वाचं भरण पोषण करणारा परमात्मा या विश्वातच भरलेला आहे, असं वेदांताचं सार बोलत असल्यामुळे मी त्याच्यावर विश्वास ठेवून माझं चित्त परमेश्वराकडे पूर्ण लावून देऊन यातही तोच आहे अशा रीतीनं मी जगात वावरत असल्यामुळे माझं गोतपती सगळं विश्वंभराच्या ठिकाणी आहे, आणि त्यामुळे झाला हरी सोयरा. हरी माझा सोयरा झाला. सोयरा देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. आपण दीन झालो की देव आपला सोयरा होतो. सोयरा म्हणजे सोय जाणणारा संबंधी.
सोय म्हणजे गैरसोय झाल्यानंतर धावून येऊन आपली गैरसोय दूर करणारा संबंधी अशा प्रकारचा सोयरा झाला हरी सोयरा. तुकाराम महाराजांनी पुढे म्हटलं काय, ओळखी ते एका नावे इतरे वाव संबंध असं म्हटलं. तर ह्या सगळ्या जगाला मी वेगळं वेगळं म्हणून ओळखतच नाही. एका नावे माझा भगवंत हा आहे एवढंच ओळखतो. बाकी कोणी क्रूर असो कोणी सौम्य असो, कारण क्रूरता सौम्यता मान करणारे अपमान करणारे हे जे भेद आहेत हे भेद या मायेचे आहेत आणि माया खोटी आहे. हे जर पक्क कळलं तर यातलं चैतन्यच खरं आहे. त्या चैतन्याला प्रत्येकाला मी प्राणीमात्राला पाहून माझा हरी समजतो. संपलं का? म्हणजे संकटात वगैरे हरी सोयरा झाला, तिकडे हरीचा आनंद मिळायला लागला आणि इकडे मी हरी समजत असल्यामुळे माझ्यावर प्रपंचाची आफत काहीच येत नाही आहे. म्हणून ओळखीते एका नावे ओळखीते इतरे वाव संबंध. इतर सगळं त्या ठिकाणी वाव व्यर्थ होऊन गेलं. आणि शेवटी म्हणतात तुका म्हणे नामे रूपे दुसरी पापे हरपणे. नामरूपानं नटलेला परमात्मा आहे आणि त्याला नामरूप वगळून जर त्याला पाहायला लागलं किंवा त्याचंच रूप पाहायला लागलं आणि त्याचंच नाम यात आहे असं जर बघाय, त्याच्या नामरूपानं जगाला जर पाहायला लागलं तर त्या ठिकाणी दुसरी पापे म्हणजे द्वैतामुळं होणारी जी पापं आहेत ती पापं सगळी हरवून जातात. पाप कशानं होतं? एखाद्याकडून एखाद्याचा खून झाला, गुन्हा झाला आणि मग म्हणे याला फाशी द्या, याला हे करा. मग चिकित्सा केली न्यायाधीशाने. तर चिकित्सा केल्यामुळे असं निदर्शनाला आलं की याला त्याचा खून करायचा नव्हता, याला त्याचा खून याच्याकडून चुकून झालेला आहे. म्हणजे मनुष्याच्या कडून घडलेल्या घटनेपेक्षा त्याचा उद्देश महत्त्वाचा असतो. त्याच्यावर कायदा विचार करतो. तसंच शास्त्राचं आहे. आता डॉक्टर ऑपरेशन करतात ना पेशंटचं, मग पेशंट काही सगळे जगतात असं नाही, जातात काही. मग डॉक्टरला काय फाशीची शिक्षा होते का याने खून केला म्हणून? नाही. प्रयत्न जगवण्याचा आहे किंवा प्रयत्न मारण्याचा नाही. म्हणजे उद्देश मारण्याचा नाही, उद्देश जगवण्याचा आहे. पण मेला तो गुन्हा कमी प्रतीचा आहे. आणि एखाद्यानं मारण्याचा प्रयत्न केला पण मेला नाही तरी त्याला त्या ठिकाणी मर्डर करण्याचा प्रयत्न केला असं जे कलम असेल, मला माहीत नाही मला कोणतं आहे ते, पण जे कलम आहे ते लावलं जातं त्याला आणि त्याला तितकी शिक्षा होत नाही अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे जगातली पापपुण्य आपण व्यवहारानं जर करतो तर तेही पापपुण्य होतच होतं. पण त्यात आपला उद्देश कोणता आहे? स्वार्थाचा आहे काय? दुसऱ्याला खलास करण्याचा आहे काय? स्वार्थाचा असला तर मग दुसऱ्याचं नुकसान करण्याचं त्यात येतं आणि मत्सराचं असलं त्याला ठार मारण्याचं सुद्धा येतं. म्हणजे अंतःकरणात मत्सर नसेल, भेद नसेल, स्वार्थ नसेल तर जे होईल ते पाप पुण्य माणसाला लागत नाही. अगदी त्याप्रमाणे या जगातले अस्थिभाती प्रिय आणि रूपनाम हे जे 5 अवयव आहेत, या जग 5 अवयवांनी नटलेलं आहे, तर त्यातले 3 अवयव अस्थिभाती प्रिय परमेश्वराचे आहेत आणि नामरूप हे जगाचे आहेत. तर नामरूप खोटं ठरवून अस्थिभाती प्रिय हे भगवंताचे त्याच्यात लावले. अस्ति जग आहे म्हणजे भासतंय आणि आहे म्हणतात लोक, आहे ठीक आहे, पण हे जग नाही, परमात्मा जन नोहे अवघा जनार्दन. भासतंय ते जग नाही भासत, परमात्माच भासतोय. आणि त्यामुळे यातलं प्रत्येक गोष्ट आम्हाला प्रिय आहे, आम्ही याला अप्रिय मानतच नाही. अस्थिभाती प्रिय. मग काय जग नामरूपानं भरलेलं आहे ना. मग जगातली जी नामं आहेत तो माझा परमात्माच असल्यामुळे हे खालीच आहे सगळे. एक नाम सगळ्या जगाला हरी ठेवून द्यायचं आणि रूप जे जे भेटे भूते ते मानिजे भगवंत, रूपही त्याचंच. म्हणजे नामरूपात्मक सृष्टीला अस्थिभाती प्रिय रूप अशा प्रकारच्या हरीचं ते अधिष्ठानातनं हे झालेलं असल्यामुळे अधिष्ठानाची दृष्टी जगाकडे त्या ठिकाणी ठेवली
तर हातातून जे घडतं ते पाप पुण्य होत नाही, लागत नाही. म्हणून दुसरी पापे हरपली. तुका म्हणे नामे रूपे दुसरी पापे हरपली. आणि गोतपती विश्वंभरी झाला हरी सोयरा. सुरुवातीला विषय असा सांगितला होता की तुकाराम महाराज आपलं चित्त देवाच्या चरणी पूर्ण समर्पण करून देवाचा सगळाची सगळा रस म्हणजे आनंद एकटे भोगतात, अखंडित आनंद भोगतात. आणि देवाने पाठवलं असल्यामुळे लोकांना उपदेश करण्यासाठी जगात जे वावरतात ते त्या ठिकाणी जगात देव पाहत पाहत वावरतात. म्हणून त्याला इकडचाही लेश लागत नाही. लोक त्याला गुरु म्हणून त्यांचा आदर्शही घेतात. त्यामुळे परमात्मा प्रसन्न होतो आणि चित्त याच्यातून काढून एकाग्रतेने भगवंतात लावल्यामुळे त्याचा सगळा आनंद यांना मिळतो. अशा जगाच्या दृष्टीनं भूमिका, परमेश्वराच्या दृष्टीने भूमिका, स्वतःच्या दृष्टीने भूमिका ही परिपूर्ण भूमिका आहे, निर्दोष भूमिका आहे, सर्वसमावेशक भूमिका आहे. अशा प्रकारानं प्रपंची संसारी असावे, असोनी नसावे हे जे म्हणतात ते याप्रमाणे आहे. तुकाराम महाराज आपल्या दोन्ही भूमिका मांडतात. त्याप्रमाणे अशा संतांचा आदर्श घेऊन आपल्याला या भूमिका मांडता आली. इतकं जरी नाही जमलं तरी प्रपंचातले मान अपमान, फायदा तोटा, नुकसान फायदा या सगळ्यांना गौण समजून पोक्त चित्त करून, एकाग्र चित्त करून परमेश्वराकडे लावीत कर्तव्य म्हणून परमेश्वराचं आपलं जगाच्या व्यवहारात त्या ठिकाणी राहिलं आणि आपलं कर्म भगवंताला समर्पण केलं तर या अवस्थेवर आपल्याला कधी ना कधी येता येईल. अशा प्रकारच्या अभ्यासानं आणि प्रयत्नानं तुकाराम महाराजांनी आज मांडलेल्या स्वतःच्या 2 किंवा 3 प्रकारच्या भूमिका एकत्र कशा अनुभवता येतात याचं वर्णन केलं. त्या भूमिकेवर आपल्याला जाता येतं. या भूमिकेवर जाण्याचा आपण प्रयत्न करावा. आपला प्रयत्न निश्चित सिद्ध होईल हो अशी भगवंताच्या ठिकाणी प्रार्थना करून तुकाराम महाराजांचा संदेश आपल्या चरणी समर्पण करून झालेली सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण करून इथेच आपण या वाणीला पूर्ण विराम देऊ. धन्यवाद. तुका म्हणे नावे रूपे, तुका म्हणे नावे रूपे.
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान